गट्टू बघ, खूप ऑर्डर्स आहेत. मग काय झालं, बर्गर असो वा केक, गट्टू बनवतो विना ब्रेक. फूड एक्सप्रेस. ऑर्डर असेल राईट, कॉइन्स मिळतील डे नाईट. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. लवकर पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. फादर्स डेचं सरप्राईज. रविवारी फादर्स डे होता आणि गट्टू चिंकी अजूनही कन्फ्यूज होते की त्यांना बाबांना काय गिफ्ट द्यायला हवं. चल चिंकी, आपण जाऊन बाबांचं कपाट बघूया की त्यांच्याकडे काय नाहीये, मग आपण त्यांना तेच घेऊन देऊ. गुड आयडिया गट्टू, चल. गट्टू चिंकी दोघही बाबांचं कपाट चेक करू लागतात. मागून आई सुद्धा येते. अरे मुलांनो, तुम्ही दोघं हे काय करताय? आई, आम्ही बघत होतो की बाबांकडे काय नाहीये, म्हणजे आम्ही त्यांना ते फादर्स डे ला गिफ्ट देऊ. पण त्यांच्याकडे तर कितीतरी शर्ट आहेत. आणि घड्याळ तर 5-5 आहेत. हो मुलांनो, बाबांकडे तर सगळंच आहे. आता तुम्ही दोघं काय कराल? तेवढ्यात गट्टू बाबांचं ड्रॉवर उघडून पाहू लागतो. तेवढ्यात त्याला तिथे एक ब्रोशर दिसतं. अरे हे काय, कॅम्पेनचं ब्रोशर बाबांच्या कपाटात. अरे हो, हे तर तेच कॅम्पेनचं ब्रोशर आहे, जिथे बाबांना त्यांच्या मित्रांसोबत जायचं होतं, पण सगळ्यांनी प्लॅन कॅन्सल केला, म्हणून बाबा थोडे दुःखी सुद्धा होते. याचा अर्थ असा की आपल्याला बाबांचं फादर्स डेचं गिफ्ट मिळालं. ये! गट्टू चिंकी आई सोबत हे ठरवतात की आता ते बाबांना सरप्राईज कॅम्पिंगवर घेऊन जाणार, तेही त्यांना न सांगता. संध्याकाळी बाबा जेव्हा घरी येतात तर, बाबा बरं सांगा ना, तुमचा रविवारचा प्लॅन काय? काय रविवार? त्या दिवशी तर सुट्टी आहे ना, त्या दिवशी तर जाऊन आपल्याला ग्रोसरी आणायची आहे. हो हो बाबा, आपण खूप शॉपिंग करूया, हो ना गट्टू? बरोबर बोललीस चिंकी. अरे अरे, काय झालं? काय? नाही, काहीच तर नाही बाबा. आता बाय, आम्हाला होमवर्क करायचंय. हो बाबा, बाय बाबा. गट्टू चिंकी लगेचच आपल्या रूम मध्ये पळून जातात. ही मुलं अशी विचित्रासारखी का वागतात बरं? अहो नाही हो, असं काहीच नाहीये. ते दोघं नेहमी असंच करतात. चला तुम्ही जेवायला बसा. आई कसं तरी त्या गोष्टीला गुंडाळून घेते. अशा प्रकारे रविवार उजाडतो आणि आता गट्टू चिंकी आणि आईला बाबांना न कळू देता कॅम्पिंगसाठी सामानही भरायचं होतं. सकाळी नाश्ता करताना, मुलांनो मी आंघोळ करून येतो, मग सगळे आपण शॉपिंगला जाऊ. ओके? ओके बाबा. हो बाबा, आरामात आंघोळ करा, काहीच घाई नाहीये. ओके चिंकी. बाबा जसे आंघोळी करता जातात तसं आई गट्टू चिंकीला म्हणते, गट्टू चिंकी, आपल्याकडे फक्त 10 मिनिटाचा वेळ आहे. एवढ्या वेळात आपल्याला सगळं सामान घेऊन गाडीच्या डिक्कीत ठेवायचंय. मी आधीच सगळे स्नॅक्स ठेवलेत. तुम्हाला बाबांचं कपाट उघडून त्यांचं सामान तुमच्या बॅगमध्ये लपवून ठेवायचंय. आणि चिंकी, तुला कॅम्पेनच्या स्टिक्स ठेवायच्या आहेत. जा लवकर करा. ओके आई, लेट्स गो. 10 मिनिटांनंतर बाबा जसे बाथरूम मधून येतात, त्यांच्या समोरून गट्टू आपल्या रूम मध्ये धावतच जातो. अरे हे काय गट्टू, तू इथं काय करतोयस? तेवढ्यात तिथे आई येते. अहो काय झालं? हा गट्टू आत्ता इथून धावत गेला. मला तर काहीतरी गडबड वाटते. माहिती नाही या मुलांच्या डोक्यात काय खिचडी शिजते येते. अहो असं तर काहीच नाहीये. तो गट्टू तर कार्टूनचं शार्पनर शोधतोय, सकाळपासून मिळत नाहीये. अच्छा तर ठीक आहे, चला शॉपिंगला जाऊया. पण जसे बाबा घराच्या बाहेर पडतात, आई घराला लॉक करते. ती पाठीमागून येऊन पटकन बाबांच्या डोळ्याला पट्टी बांधते. अरे अरे, हे काय? कोण आहे? कोणी नाही बाबा, ही तर आई आहे. हो, आणि आता आपण शॉपिंग मॉल मध्ये नाही तर दुसरीकडे जातोय. गुपचूप गाडीत बसा. हो बाबा, चला बसा बरं. अरे पण हे सगळं काय चाललंय? पण कुणीही बाबांच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि सगळे कॅम्पिंगच्या साईटवर जाऊ लागतात. अरे पण आपण चाललोय कुठे मुलांनो? बाबा हे तर आता तिथेच जाऊन समजेल. हो बाबा, हे तुमच्यासाठी सरप्राईज आहे. थोड्याच वेळात सगळेजण कॅम्पिंग साईटच्या खाली पोहोचतात आणि कारमधून उतरल्यानंतर आई बाबांच्या डोळ्याची पट्टी उघडते. ही कुठली जागा आहे? काय ही त्या कॅम्पिंग ब्रोशरची तर जागा नाही.
सरप्राईज! बाबा, हे तुम्हाला फादर्स डेचं सरप्राईज आहे आमच्याकडून. हॅपी फादर्स डे. हो, हॅपी फादर्स डे बाबा. बाबा हे ऐकून खूप खुश होतात आणि गट्टू चिंकीला आपल्या मिठीत घेतात. थँक्यू मुलांनो, मला इथे केव्हाचा यायचं होतं. थँक्यू सो मच. मी तर विसरलोच होतो आज फादर्स डे आहे ते. चला आता आपण वरती जाऊया. ट्रेकिंग करून आपल्याला खूप वरती जायचंय, नाहीतर आपल्याला यायला उशीर होईल. पण ट्रेकिंगचं सामान? हे ऐकून गट्टू चिंकी आपापल्या बॅग्स उघडतात आणि त्यातून ट्रेकिंग स्टिक्स आणि स्पोर्ट शूज बाहेर काढतात. आणि आई कारच्या डिक्कीतून बाबांची बॅग आणि स्नॅक्स बाहेर काढते. बाबा, हे घ्या सगळं सामान. हो अच्छा, पण गट्टू, तू माझं सामान कसं पॅक केलंस? बाबा, तुम्ही सकाळी आंघोळ करत होता तेव्हा. गट्टू दबक्या पावलानं बाबांच्या रूम मध्ये जातो. हीच वेळे बाबांचे स्पोर्ट शूज, ट्रेकिंग स्टिक्स आणि कॅप घेऊन ठेवतो. गट्टू कुठलाही आवाज न करता सगळं सामान काढून घेतो आणि परत जाऊ लागतो. पण तेवढ्यात बाबांच्या वॉशरूमचा दरवाजा उघडतो आणि बाबा गट्टूला पाहतात. पण गट्टू तिथून लगेच पळून जातो. ओ अच्छा, तर असं आहे होय. हो बाबा, चला आता ट्रेकिंग करूया. सगळेजण आपापले स्पोर्ट शूज आणि कॅप्स घालतात आणि ट्रेकिंग करायला सुरुवात करतात. अरे देवा, हे खूप कठीण आहे. वरती चढणं सोपं नाहीये. चिंकीला थकलेलं बघून गट्टू अजून जोरात तिच्या समोर धावू लागतो. चिंकी, तू तर खूपच वीक आहेस. मला बघ. अरे गट्टू थांब. पण गट्टू काही ऐकत नाही आणि जोरात वरती जाऊ लागतो. पण असं केल्यामुळे तो थोड्याच वेळात आणखी जास्त थकून जातो आणि खाली बसतो. पाहिलंस गट्टू, म्हणालो होतो ना मी की धावू नकोस म्हणून. ट्रेकिंग करताना नेहमी आपल्याला स्लो आणि स्टेडी होऊन चालायला हवं, कळालं? समजलं बाबा. 1 तास ट्रेकिंग केल्यानंतर सगळे वरती पोहोचतात आणि तिथून कमालीचं दृश्य दिसत होतं. चला आता आपण टेंट लावूया आणि बार्बेक्यूची तयारी करूया. ठीक आहे, मग टेंट मी आणि गट्टू लावून घेतो आणि तू चिंकी मस्त असा बार्बेक्यू बनव. डन. सगळेजण आपापल्या कामाला लागतात आणि थोड्याच वेळात बार्बेक्यूचा खूप छान सुगंध हवेमध्ये पसरू लागतो. आणि आता सनसेट होत होता आणि नजारा कमाल होता. खरंच मुलांनो, आजचा दिवस एकदम बेस्ट होता. कदाचित मी माझ्या मित्रांसोबत आलो असतो तरी सुद्धा एवढी मजा नसती आली जेवढी मजा तुमच्या सोबत आली. बाबा, तुम्हाला आमचं सरप्राईज आवडलं ना? छान. अरे खूप छान गट्टू. एवढं छान सरप्राईज तर मला आतापर्यंत कोणी दिलं नाही. बघ किती छान सनसेट आहे आणि एवढं छान बार्बेक्यू डिनर. आणि तुम्ही सगळेजण माझ्या सोबत आहात, यापेक्षा आणखीन बेस्ट काय हवं? बरोबर बोललात बाबा. मग सगळेजण खूप एन्जॉय करतात, गाणी म्हणतात आणि गेम सुद्धा खेळतात. आणि मग अंधार झाल्यानंतर पुन्हा सगळे खाली परत येतात. अशा प्रकारे गट्टू चिंकी बाबांना त्यांचा बेस्ट फादर्स डे सरप्राईज देतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.